दरम्यान अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर पुन्हा गंभीर आरोप केलेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी राजकीय दबावातून 3 गुन्हे वेगळे करण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केला। वाल्मिक कराडला कुठेतरी वाचवायचं म्हणून धनंजय मुंडे यांनी डोकं लावून हे वेगवेगळं करायला लावलं असा थेट आरोप दमानिया यांनी केला। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल असं दमानिया यांनी म्हटलं। धनंजय मुंडे हे जर मंत्री म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं अस्तित्व आहे, ते अस्तित्वच मुळात कराडमुळे आहे। आणि कराडनी जर हे सगळं केलं असेल तर ते कोणाच्या वरदास्तानी केलं होतं? हे जे 3 आरोप वेगवेगळे झाले होते ते कोणाच्या मेहरबानीने झाले होते? ते जर कराड हा सामान्य भामट्या चोर असता तर हे 3 वेगळे झाले असते का? याच्यात राजकीय दबाव होता, ते मंत्री होते, अजित पवारांच्या जवळचे होते, फडणवीसांच्या जवळचे होते, म्हणूनच ते हे सगळं करू शकले। अशा माणसांकडनं, कराड सारख्या आणि धनंजय मुंडेंसारख्याकडनं आपण नैतिकतेची अपेक्षाच करू शकत नाही। म्हणून धनंजय मुंडे यांचा जर राजीनामा दिला, आजच्याच दिला नाही तर त्यांना बडतर्फ करावं अशी फडणवीसांकडे आणि अजित पवारांकडे करते की जरा जरी तुम्हाला आज लाज असेल आणि नैतिकता तर तुमच्याकडनं अपेक्षा करू शकत नाही आम्ही, आणि जर वाटत असेल की हे अतिशय निर्दयी कृत्य होतं तर आजच्या आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला पाहिजे। सोमवारपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा आला नाही तर मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन की आपल्याला सगळ्यांना पेटून उठायला हवं।